ही तिने शिकवले स्त्री शिक्षणाच्या धड्यात पुढे तिच्या साऱ्या लेखीने गिरवले. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. तुझ्या उत्तुंग बलाने पुढे जाऊन ही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल मुखखाली विश्वाचे सारे वसावे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वच पदावर काम करताना आपल्याला दिसत आहे. तसे कोणते क्षेत्र असे नाही जिथे स्त्रिया नाही. स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे. याचे सर्व श्रेय जाते सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना, मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती. चूल आणि मूल एवढेच काम त्या काळी स्त्रियांना दिले गेले होते. या अनिष्ट पद्धत मोडून काढण्यासाठी थोर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापन केली. ही पहिला शाळा होती. त्याच्यात स्वतः मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत परंतु हे तेथील लोकांना आवडत नव्हते. त्यामुळे लोक त्यांच्यावर शेण माती करत होते. परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले मागे हल्ले नाही. त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी त्यातच अख्खे आयुष्य पणाला लावले. अखेर प्लेगग्रस्त रोगांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. शेवटी एवढेच म्हणण्यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचविले, चूल आणि मुली आपलीकडे तुझ्या भेटांनी दाखविले, त्या शिक्षकाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद भारत.